आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। माणसानं केलेलं पाप जेव्हा त्याच्या समोर येऊन उभं राहतं, माणूस आपल्या पापांना बघून घाबरून जातो। पाप करत असताना तो आपल्या विवेकाची हत्या करतो आणि जेव्हा त्याचा न्याय होतो तेव्हा त्याला पश्चाताप होतो। आश्चर्याची गोष्ट ही आहे की तो स्वतः सगळं जाणून असतो की पाप आणि पुण्यात काय फरक आहे, तरीही तो स्वार्थाने प्रेरित होऊन ईर्ष्या करतो, धोका देतो, विश्वासघात करतो। त्यावेळी तो विसरून जातो की देव सगळं बघतो आहे, तो सगळं जाणतो, त्याच्यापासून काहीच लपलं नाहीये आणि तो कोणावर अन्याय होऊ देत नाही। सबका मालिक एक। तुम्ही बासरी खूप छान वाजवता। सुंदर, अति सुंदर। सगळे आश्रमवासी तुमच्यावर किती खुश आहेत। आज मी तुमच्या सोबतच जेवेन। या आंधळ्याला कुणी जेवायला देईल का? आम्ही खूप दिवसांपासून जेवण नाही केलंय। दादा, मला खायला द्या। देव तुमचं भलं करेल। आम्हाला खूप भूक लागली आहे। भूक लागली आहे। आम्हाला कोणी खायला देईल का? पोटात उसळणारा भुकेचा अग्निडोम यज्ञाच्या अग्नी समान असतो। त्यामध्ये ज्यावेळी भोजनाची आहुती दिली जाते तेव्हा भोजन देणाऱ्याला यज्ञ केल्याचेच पुण्य प्राप्त होत असतं। जो भुकेलेल्याला खायला घालतो तो मलाच खायला घालत असतो। मी प्रत्येक प्राणी मात्रात समाविष्ट आहे। जो प्रत्येक प्राण्यात मला बघतो तो मला प्रिय आहे। हे रामलाल दादांचे बाबा, माझे भाऊ, मनीषा वहिनी आणि राजेंद्र जिथे कुठे पण असतील, कुशल असू देत, स्वस्थ असू देत, खुश असू देत। नशिबात लिहिलेलं कोणी मिटवू शकत नाही। आपल्या कर्माची फळं चांगली किंवा वाईट भोगावीच लागतात। जी पीडा, दुःख, कष्ट आपल्या वाट्याला येतात ते आपल्याला सहन करावेच लागतात। जितक्या लवकर शक्य आहे आपल्याला इथून निघायला पाहिजे। मी प्रयत्न करतो आहे मनीषा, पण मला वाटतंय की मी याच्यापुढे चालू शकणार नाही। तुम्ही चालू शकता। राजेंद्र, मनीषा,
मनीषा राजेंद्रचे मनीषा, बाबा! कुठे आहेस तू? मनीषा तुम्ही थांबा, मी येते आहे. राजेंद्रचे बाबा थांबा. मनीषा बेटा मनीषा बेटा मनीषा बेटा मनीषा मनीषा स्वतःला बुद्धिमान शक्तिमान समजणाऱ्या माणसाला असं वादळ संकेत देत असतं की आपल्या अहंकाराचा त्याग करा आणि देवाच्या पायांशी लीन व्हा. मग मोठ्यातल्या मोठ्या वादळातून मोहमायेनं भरलेल्या भवसागरातून सुद्धा पार होऊ शकाल. सबका मालिक एक. राजेंद्रचे बाबा. बाबा बाबा. चल बेटा, तुझ्या बाबांना शोधूयात. नाही आई, मला चालता येणार नाही. मला खूप त्रास होत आहे. हे देवा, ही तू माझी कसली परीक्षा घेतोयस? प्रयत्न कर, मी तुला घेऊन जाते. आई, आता मी नाही चालू शकणार. बस थोडं अजून. हा हा, आरामात, जरा सांभाळून. दादा, माझे पती वादळात आमच्यापासून दूर गेले आहेत. ते बघू शकत नाहीत, त्यामुळे मी त्यांना शोधायला चालले आहे. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाकडे लक्ष द्याल. तुम्ही काळजी करू नका ताई, तुम्ही जा. जोपर्यंत तुम्ही येत नाही मी याची काळजी घेईन. मी आता बाबांना शोधून आणते. स्वतःची काळजी घे. मनीषा 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 राजेंदर राजेंदर राजेंदर. थांब रामलाल, थांब. कोण? कुणी थांबवलं मला? याचा अर्थ आहे मी एका टेकडीवर उभा आहे आणि खाली खोल नदी आहे. बाबा, ही तुम्ही माझी काय अवस्था केली आहे बाबा. मला माझी काळजी नाहीये. मला तर बाबा मनीषा आणि राजेंदरची चिंता आहे. जो पडतो त्याला सहारा देऊन सांभाळता येऊ शकतं, पण जो स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या नजरेत पडतो त्याला कुणी सांभाळू शकत नाही. नजरेतून पडणं म्हणजे दुसऱ्याचा विश्वास गमावून बसणं, आदर गमावून बसणं आणि आपला स्वतःचा विश्वास डळमळीत करणं. आणि खाली पडून पुन्हा उभं राहण्याचा अर्थ आहे पुन्हा आदर आणि सन्मान प्राप्त करणं. स्वतःसाठी पुन्हा लोकांच्या मनात आपला विश्वास निर्माण करणं आणि तो विश्वास पण बुलंद होणं लहान गोष्ट नाहीये. कारण ही सुद्धा एक तपस्या आहे. जे असत्याशी मैत्री करतात ते नेहमी लोकांच्या नजरेत खाली पडतात.
आणि जे सत्याची साथ सोडत नाहीत त्यांच्यावर लोकांचा अतूट विश्वास असतो. जिथं सत्य आहे तिथं विश्वास आहे, सफलता आहे, दिव्यता आहे आणि स्वर्ग सुद्धा आहे. कारण तोच देव आहे. असे लोक पडले तरी परत उठतात, कारण देव त्यांची साथ देतो. मनीषा, असं वाटतंय की आता आपण कधीच भेटू शकणार नाही. मनीषा, मी तुझ्यापासून खूप दूर गेलो आहे. मनीषा, हे बाबा, मनीषा आणि राजेंद्रची रक्षा करा बाबा. अरे राम राम राम, अजून तुमच्या दोघांचं डोकं लहान आहे. ए कोते पाटलाच्या मुला, थांब जरा. तू कोपरगावाला जाणार होतास ना? हा? असं ऐकलंय की कलेक्टर साहेब कोपरगावला आले आहेत. हो, आणि तिथं बाजार पण लागणार आहे. आपल्या शिर्डीचे लोक सुद्धा जाणार आहेत. मी नाही जाऊ शकत वैद्यबुवा. का? बाबांनी अजूनपर्यंत परवानगी दिली नाहीये. साई बाबांनी का परवानगी दिली नाही तात्या? का? माहित नाही. तुला माहिती आहे कलेक्टर साहेब सारखे सारखे कोपरगावला येणार नाहीयेत. हा, मग तुझं काम कसं होणार? अरे भाऊ, जमीन जुमल्याचा प्रश्न आहे काय वैद्यबुवा? हो, तुझ्या जागी मी असतो ना तात्या, तर कुणालाही न विचारता, कुणाचीही परवानगी न घेता कोपरगावला जाऊन कलेक्टर साहेबांना भेटलो असतो. तू द्वारकानाथजींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. हे तुला भुलवता आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा द्वारकानाथजींचं म्हणणं ऐकलं, आम्हाला तोंडावर पडावं लागलं. कधी कधी तर थोबाडीत पण खावी लागली. अरे चुप्प बस बावळटा, बस कर मूर्खा कुठला, नाहीतर माझी चप्पल खावी लागेल, समजलास? तात्या, तू साईबाबांचं म्हणणं ऐक आणि जा. हो, जा 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 जा. राम राम, नालायक कुठले. वैद्यबुवा, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही सत्याची साथ देणार. हो, आम्ही सत्याशिवाय काहीच बोलणार नाही. द्वारकानाथजी, या दोघांना झालं तरी काय? अरे होणार काय आहे वैद्यबुवा? दोघही कामातून गेलेत. वैद्यबुवा, आम्ही सांगतोय ते ऐका. तुम्ही पण सत्याची साथ द्या. अरे बंद करा तुमचा तर्क, नालायकांनो, गाढवांनो. अरे अरे, आम्ही दोघं खरं तेच बोलतोय ना? खरंच बोलतोय. खराशिवाय काहीच बोलत नाही आम्ही दोघं. अच्छा, तर मग ही छत्री पण बोलते सत्य. बंद होऊन जाईल तुमच्या दोघांची मस्करी. हे घ्या, हे घ्या. गप्प बस, नाही तर बघ. हे घे. साईबाबा, आज तुमच्या कृपेनं आमच्या भविष्यात होणारा अंधकार दूर झालेला आहे. आमच्यावर तुमची अशीच कृपा असू द्या बाबा. साईबाबांची विभूती घ्या. दीनानाथजी,
मला नोकरीची खूप गरज आहे. तुमच्या मुलीला खूप चांगला वर मिळेल. तुम्ही माझ्यावर कृपा करा. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही जे पण काम सांगाल ते सगळं करेन मी. बस तुम्ही मला नोकरी द्या. काय नाव आहे तुझं? माझं निर्मला. तू विवाहित आहेस का? बोलत का नाहीस? माझं लग्न झालं होतं, पण माझे पती मला सोडून निघून गेले आहेत. ओहो. काय नाव आहे तुझ्या पतीचं? ते श्याम सुंदर. श्याम? तो मुका आहे? नाही, माझे पती मुके नाही आहेत. ठीक आहे, आम्ही तुला नोकरीवर ठेवतो. तुम्ही लोक खूप दयाळू आहात. अरे नाही. ठीक आहे. कांचन बेटा, जा जरा काम समजावून सांग. धन्यवाद. बिचारी. लक्ष्मीची आई, लवकर लवकर पीठ दळा. जेवण बनवायचं आहे ना? प्रणाम बाबा. अरे तात्या, कुठं होतास इतके दिवस? शेतीच्या कामामध्ये होतो बाबा. तात्या मोठ्या लोकांसारखं काम करायला लागला आहे बाबा. हो बाबा, कोपरगावला बाजार लागणार आहे. हो. कलेक्टर साहेब पण तिकडे येणार आहेत. जमीन जुमाल्याच्या कामासाठी मला कलेक्टर साहेबांना भेटायचं आहे. मी कोपरगावला जाऊ ना बाबा? पण मी तुला नाही म्हटलं आहे ना? काम महत्वाचं आहे बाबा. नाही, कितीही महत्वाचं काम असलं तरी तू शिर्डी सोडून जाणार नाहीस. पण बाबा, नाही म्हणालो आहे ना मी. नाही जायचं म्हणजे नाही जायचं. बरं ठीक आहे. जाणं इतकं महत्वाचं आहे तर श्यामाला सोबत घेऊन जा. बाबा जसं म्हणतायत तसंच कर तात्या. असं वाटतंय बाबा की तात्याला आवडलं नाहीये. सबका मालिक एक. समजत नाही हे कुठे असतील. मी कधीपासून त्यांना शोधते आहे. काय माहित काय झालं असेल त्यांच्यासोबत. कोण देईल त्यांना सहारा? अरे बघा इथे कोणीतरी. अरे बघा पाण्यात कोणीतरी पडलंय. अरे बघा पाण्यात पडलंय. अरे बघा तर. अरे कोणीतरी वाचवा. अरे कोणीतरी वाचवा. याला वाचवा कोणीतरी. अरे बघा. अरे असं वाटतंय कोणीतरी पडलंय. अरे कोणीतरी वाचवा त्याला. पाण्यात पडलंय. अरे काय दिसत नाहीये. कोणीतरी वाचवा याला. समजत नाही या वादळात किती लोक मारले गेले आहेत. इथून पण काही लोक पाण्यात पडून मेले असतील. राजेंद्र से बाबा. राजेंद्र से बाबा. राजेंद्र से बाबा.
त्यांची जपाची माळ आहे. राजेंद्रचे बाबा. इतर त्यांची पगडी आहे. हे देवा, की तू मला कोणत्या पापांची शिक्षा देतोस? मी त्यांची धर्मपत्नी आहे. लग्नाच्या वेळी अग्नीला साक्षी ठेवून मी त्यांची साथ देण्याचं वचन घेतलं होतं, सुखात दुःखात प्रत्येक वेळी. पण आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे, माझ्या साथीची गरज आहे, तर त्यांना मी मदत करू शकत नाही. मला त्यांची दृष्टी व्हायचं आहे, पण नाही होऊ शकत. धिक्कार आहे माझा. राजेंद्रचे बाबा. सत्याच्या मार्गावर चालत राहणं एक व्रत आहे. असं व्रत जे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. या व्रतामध्ये तेच यशस्वी होतात ज्यांची देवावर अतूट श्रद्धा, अतूट भक्ती, अतूट आस्था आणि अतूट विश्वास आहे. असेच भक्त प्रत्येक अग्नी परीक्षेत यशस्वी होऊन शेवटी देवाच्या परमधामाची प्राप्ती करतात. सबका मालिक एक. काय रे तात्या, कुठं बाहेर चाललायस का? हो आई, मी कोपरगावला चाललोय. कोपरगाव? साईबाळानं तुला परवानगी दिली का? नाही, बाबांनी मनाई केलीये. तरी बी तू चाललायस होय? काय करू आई, नाशिकला जेव्हा कलेक्टर साहेब आले होते तेव्हा मी बाबांचं ऐकून त्यांना भेटायला गेलो नाही. ह्यावेळी सुद्धा मी त्यांना नाही भेटलो तर आपलं खूप नुकसान होईल. आणि कायद्याची कामं अशीही वेळेवर झाली पाहिजे. ह्यावेळी जर मी कलेक्टर साहेबांना भेटलो नाही तर मग माहिती नाही कधी भेटू शकेन. मी घटिताला बदलू शकत नाही, पण त्याला टाळण्याचा प्रयत्न नक्की करतो. कुणाचं प्रारब्ध बदलणं माझ्या हातात नाहीये. हो, चिंता मात्र जरूर करतो. माझ्या भक्तांची, त्यांच्या सुरक्षेसाठी मी अस्वस्थ पण असतो. भक्त कुठेही असो, जर तो मला आवाज देत असेल तर मी त्यांच्या जवळ पोहोचतो. जो माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, मी नेहमीच त्यांच्या सोबत असतो. काय धोंडू दगडू, काय उतरली का सत्याची नशा? राम राम राम. हे काय आहे? तुम्ही खूप मारलंय. काय? तुम्ही मारलं थोडं, डोक्यावर आली फोड. तुम्ही केली पूजा, माझा ओठ सुजला. आता सांगा मूर्खांनो, स्वर्ग कुठे आहे? तुमच्या पायांशी. कधी कधी खोट बोलतो. काय? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आता समजलो मी, सत्याच्या मार्गावर चालणं किती अवघड आहे. अरे वैद्यबुवा, इकडे बघा. तो बघा कोण आहे? तात्या आहे का तो? द्वारकानाथजी,
तात्या तर साईचं म्हणणं न ऐकता कोपरगावाला चालला आहे. तिथे जाऊन कलेक्टर साहेबांना भेटेल. आता योग्य वेळ आली आहे त्या साई बाबाच्या विरुद्ध प्रचार करण्याची. ते कसं काय द्वारकानाथजी? तो साई बाबा खूप धूर्त आहे. आपलं महात्म्य कसं वाढवायला हवं हे तो चांगलंच जाणून आहे. तो सगळ्यांना हेच सांगतो की त्याच्या परवानगीशिवाय शिर्डीच्या बाहेर कोणी जाऊ नका. पण तात्या तर त्याच्या परवानगीशिवाय कोपरगावाला निघून गेला. वैद्यबुवा, आता जेव्हा तात्या कलेक्टर साहेबांना भेटून सही सलामत शिर्डीला परत येईल तेव्हा सगळ्यांना समजेल त्या साई बाबाचा ढोंगीपणा. मग ना कोणी त्याची आरती करेल ना भक्ती करेल. राम राम राम. जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. काही लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. अहंकारानं प्रेरित होऊन म्हणतात. ते जे काही करतात आपल्या स्वबळावर करतात. ते हे विसरून जातात की करवून घेणारा तो देव आहे. काही लोक आपल्या कष्टांसाठी, दुःखासाठी देवाला जबाबदार ठरवतात. ते विसरून जातात की त्यांच्या स्वतःचीच कर्माची फळं आहेत जी भोगावीच लागतात. जेव्हा आपण देवाच्या निर्देशाला, देवाच्या संदेशाला समजूच शकत नाही तेव्हा देवाला दुःख होतं. साई, मला समजलं. तुझा इशारा तात्याकडे आहे ना? व तात्याने तुझी आज्ञा नाही मानली यासाठी तू नाराज आहेस? साई, तात्याला माफ कर. मी नाराज नाही आई. मला तात्याची चिंता वाटते आहे. अरे मंजुळा बेटी, सगळं कुशल आहे ना? भीमाजी, दीनानाथ, पाटीलजी कसे आहात? तुमच्या कृपेमुळे आधीपेक्षा चांगला आहे साईबाबा. पण आजार पण पूर्णपणे ठीक नाही झालाय साईबाबा. मला तर भीती वाटते की यांची बिमारी. मंजुळा बेटी, तू हे का विसरतेस की भीमाजी दीनानाथ पाटील आपल्या पूर्वजन्मीच्या वाईट कर्माची फळं भोगतो आहे. म्हणून त्याला अजूनही त्रास होतो आहे. तसंही सगळ्यांना माहिती आहे की मी कोणाच्या प्रारब्धात हस्तक्षेप नाही करत. मी तुमच्या चरणांशी आलो आहे साईबाबा. आमच्यासाठी तर एक तुम्हीच आहात. आमच्यावर दया असू द्या साईनाथ. तुम्ही अनाथांचे नाथ आहात. तुम्ही दुःखार्त आहात, तारणहार आहात. तुम्हीच तुमच्या भक्तांचा उद्धार करता. आमच्यावर आपली कृपा अशीच असू द्या साईनाथ. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम
दुख भंजन तेरु नाम। साईं राम साईं श्याम दुख भंजन तेरु नाम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। चिंता करू नकोस मंजुळा बेटी. दीनानाथ भीमाजी पाटीलच्या दुःखांचा अंत लवकरच होईल. कोणी कितीही दुःखी आणि पीडित का न असो, ज्यावेळी तो या द्वारकामाईच्या पायरीवर पाऊल ठेवतो, त्याच्या दुःखांचा पीडेचा अंत होऊन जातो आणि तो सुखी होऊन जातो. या द्वारकामाईचा स्वामी दयाळू आहे. तो तुझ्या आजाराला नक्की पळवून लावेल, कारण तो सगळ्यांवर दया आणि कृपा करतो, सगळ्यांना प्रेम देतो आणि सगळ्यांची रक्षा करतो. दीनानाथजी पाटील, जोपर्यंत मी तुला जायला सांगत नाही तोपर्यंत तू शिर्डीतच राहा. जशी आपली आज्ञा साईबाबा. सबका मालिक एक. मनीषा आता कुठे जाऊ? इथे तर 2 रस्ते आहेत. कळत नाही कुठे गेले असतील. रामलालजी, मनीषा राजेंदर रामलालजी, मी जंगलात खूप दूरवर आली आहे, तरीही मला ते दिसत नाहीये. मी त्यांना चुकीच्या रस्त्यावर तर शोधत नाहीये. बाबा, माझ्या पतीचं रक्षण करा. मनीषा राजेंदर. अरे बघा बघा, आपल्या मनोरंजनाचं साधन येतंय. चला मजा करू. हा चला चला. कुणी काही बोलू नका, चुप बसा चुप बसा. मनीषा. अरे अरे माझ्याशिवाय पण अजून कोणी आहे ह्या जंगलात? भाऊ, तुम्ही माझ्या पत्नी आणि मुलाला इथून जाताना बघितलं आहे का? तुझी पत्नी, तुझा मुलगा? हो हो, माझं नाव रामलाल आहे. ते लोक आवाज देत असतील, रामलाल पिताजी असे. तुम्ही त्यांना बघितलं आहे का? हो हो, ते आत्ताच तुझ्या डाव्या बाजूला गेले. माझ्या डावीकडे गेले आहेत. हो. धन्यवाद धन्यवाद भाऊ. हे बाबा, तुम्ही खूप दयाळू आहात. आता मी माझ्या पत्नी आणि माझ्या मुलाला जाऊन भेटेन. धन्यवाद धन्यवाद. हे काय करताय भाऊ? माझी काठी कुठे गेली? माझी मनीषा, राजेंदर, मनीषा, 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 राजेंदर, मनीषा.
मनीषा बाबा बाबा तुम्ही का एका आंधळ्याला त्रास देताय भाऊ? मला खड्ड्यातून काढा भाऊ, मला खड्ड्यातून बाहेर काढा. रामलालजी ठीक आहे ठीक आहे, हे घे रामलालजी, माझा हात पकडा आणि खड्ड्यातून बाहेर या 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 या. बाबा राजेंद्र से बाबा, राजेंदर मनीषा. अरे आंधळ्या, पुढे नदी आहे, तिकडे जाशील तर नदीमध्ये जाऊन पडशील. सरळ जा सरळ. मनीषा, राजेंदर, जाऊ दे कुठे चालले गेले? राजेंदर, मनीषा, वाचवा वाचवा वाचवा. वाचवा वाचवा. ये सांभाळून, पकडलं पकडलं, सांभाळून सांभाळून पकडलं सांभाळून. लोक बेसहारा लाचार लोकांवर का हसतात? का खिल्ली उडवतात त्यांची? का त्यांना स्वतःच्या मनोरंजनाचं साधन समजतात? त्या बेसहारा आणि लाचार लोकांमध्ये आणि मुक्या जनावरांमध्ये काही फरक नाहीये का? जेव्हा सगळे लोक त्यांना त्रास देतात तेव्हा वेदना मला होतात, यातना मला होतात. कुणाच्या लाचारीची अशी खिल्ली उडवणे माणुसकी नाहीये. तुम्ही लोक माझ्या गळ्यात दोरी का टाकताय? अरे कुत्रा कधी आपल्या मालकाला विचारतो का की त्याच्या मालकाने त्याच्या गळ्यात दोरी का टाकलीये? तुम्ही लोक मला कुत्रा कुत्रा समजताय. आता कुत्र्यासारखं भूक 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 बाबा. जी माणसं मुक्या जनावरांची आणि अपंग लोकांची खिल्ली उडवतात ते देवाच्या कृपेसाठी लायक नाहीयेत. असं वाटतंय या शरीराच्या मर्यादांचं पालन करताना मी कमी पडेन. माझ्यावर सोपवलेलं देवाचं कार्य मी पूर्ण नाही करू शकणार. हे देवा, तू तर कृपाळू आहेस, पण तू बनवलेला हा माणूस हा क्रूर का आहे?